शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे। अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं। ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्माजी गांधी या देशाच्या लढाईमध्ये आता पण जे लोक शहीद झाले त्या सर्व शहीदांना माझ्या जीवाचं अभिवादन या निमित्तानं करतो। आज लोक जागर अभियान संघटनेच्या वतीनं भारत नगरीमध्ये हा रस्ता रोको आंदोलन आम्ही जो केलेला आहे यामागचं प्रमुख कारण आपल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला असेल की हे रस्ता रोको करण्याची का परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। गेल्या 26 तारखेला आपल्या भागामध्ये वादळ आणि गारपीट मोठ्या प्रमाणात पाऊस जो पडला, शेतकरी एकजुटीचं मी आभार मानू इच्छितो। का मानायचे आभार त्यांचे? कारण मी तुम्हाला पहिलं सांगितलं, साहेब जरी मला आता सांगताय पण साहेब तुम्ही सांगण्यापूर्वीच मी सांगितलं होतं की पहिलं आश्रम मी तुमच्या डोळ्यात पाहिले होते। मी ज्या आपल्या संवेदना आपल्या हे सरकार झोपलेलं आहे। हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे। या शेतकऱ्याची काही देणं घेणं नाहीये। याला अर्ध्या रात्री सरकार फोडायला जमतं, याला एका पक्षाचे आमदार दुसऱ्या पक्षात घेऊन सरकार बनवायला जमतं, दोन पक्षात भांडण लावायला जमतं। महाराष्ट्रातले आमदार तिकडे गुवाहाटीला, गोवा इकडे तिकडे फिरून सोबत मागे त्यावर खर्च करायला यायला जमतो, परंतु शेतकऱ्याच्या ज्याच्या महत्वाचा विषय या महत्वाच्या विषयावर ते बोलायला तयार नाही। मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर दुर्लक्ष करण्याचं काम त्या ठिकाणी करतात। मागच्या वर्षीची परिस्थिती जर का या लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही पीक विमा भरण्याच्या पावत्या त्या ठिकाणी जमा करा। मी भोकरदन या भारत सरकारमधल्या मग पिंपळगाव असेल, रेलगाव असेल, लहानेपाडा असेल, सेलोद असेल, पद्मावती असेल, सांगवी अवघडराव असेल, नंतर जर सरकारने कधी निर्णय घेतला नाही तर आम्हाला आमच्या परिणाम कागदी घोडे म्हणतो आपण ज्याला म्हणतो तहसील डिपार्टमेंट कलेक्टर साहेबांना द्यावं लागणार आहे। त्यात काय अर्थ नाही। देशमुख सर, तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात माग आव्हान केलं होतं शेतकऱ्यांना की सर्व डॉक्युमेंट जमा करा, त्या संदर्भात पुढे आपण काय त्याचा पाठपुरावा केला? महत्वाचा प्रश्न आहे साहेब। मी गेल्या 2 वर्षापासून केशव पाटील जंजाळ यांच्या संपर्कात राहून पीक विमा संदर्भातला जो विषय आहे तो खऱ्या अर्थाने तो सुटला पाहिजे म्हणून लढा उभारला। मी या सरकारच्या तमाम शेतकऱ्याला आवाहन केलं की ज्यानं पीक विमा भरलेल्या त्याच्या पावत्या माझ्याकडे जमा करा। त्या सगळ्या पावत्या संकलित करून मी विभागीय म्हणजे कृषी विभाग, कलेक्टर साहेब आणि विभागीय आयुक्ताकडे गेलो। माझा लढा, माझी एक कोर्टामध्ये 55 लोकांची केस फाईल आहे आणि त्याचा निकालही आता काही दिवसामध्ये लागणार आहे। मी जो लढा उभारला होता त्याच्यापैकी 75% यश आलेलं आहे। अजूनही 25% लोकांना त्या ठिकाणी पीक विमा मिळालेला नाही। मी तुमच्या माध्यमातून या सरकारला आवाहन करतो की तातडीनं त्या लोकांना सरकारही मदत त्या ठिकाणी केली पाहिजे। साहेब,